बातमी आहे पुण्यातून। कोरोनाच्या भीतीपोटी पुण्यातली लोक गावाकडे निघाली असली तरी पुणेकरांच्या आगंतुक येण्यानं गावाकडची लोक जी आहेत ती धास्तावली आहेत। न जाणो पुण्याहून आलेल्या कुणा एका गावकऱ्यामुळे अख्खं गाव यामुळे कोरोनाच्या सावटाखाली जगू शकतं आणि त्यामुळे गावाकडची मंडळी जी आहे ती आधीपासूनच जागरूक होऊन ही अशी दवंडी पिटू लागलेली आहेत। बघूयात गावाकडच्या कोरोना दवंडीची ही एक खास झलक। त्यामुळे गावकरी देखील आता अलर्ट झाल्याचं बघायला मिळते। कोरोनाबाबत महाराष्ट्रात हाय अलर्ट असतानाही सिंधुदुर्गात येणाऱ्या परदेशी पर्यटकांना प्रशासनाकडून थांबवण्यात आलेलं नाहीये। दररोज रशिया, इराण, फ्रान्स, कझाकिस्तान, अमेरिका इत्यादी देशातले शेकडो पर्यटक गोव्यातून सिंधुदुर्गात फिरण्यासाठी येतात। सिंधुदुर्ग आणि गोव्याच्या बॉर्डरवर या ठिकाणी पुलाजवळवरती या पर्यटकांची नोंदणी करून त्यांची माहिती घेतली जात आहे आणि त्यांची प्राथमिक आरोग्य तपासणीही केली जाते। तर या ठिकाणची नेमकी परिस्थिती काय आहे याबद्दलचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी दिनेश केळुसकर यांनी। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जो हाय अलर्ट देण्यात आलेला आहे त्या हाय अलर्टमुळे गोव्यातून सिंधुदुर्गात येणारे पर्यटक आहेत ते आरोंदा चेकपोस्टवर त्यांचं चेकिंग केलं जात आहे। इथे बघा हे सगळे जास्तीत जास्त रशियन पर्यटक आहेत जे अजूनही सिंधुदुर्गात येत आहेत। इथे सगळे गोव्यात जे आलेले आहेत त्यांना गोव्यातून सिंधुदुर्गात येताना त्यांना थांबवलं जात आहे आणि कोरोनाच्या बाबतीत इथे चेकपोस्ट तयार करण्यात आलेली आहे आणि इथे त्यांचं याच ठिकाणी नोंद घेतली जाते आहे। ही प्रत्येक इथे आरोग्य विभागाचं पण पथक आहे। जर काही लक्षणं आढळली तर त्यांनी प्राथमिक तपासणी केली जाते। पण इथे बघा की प्रत्येक ठिकाणी इथे त्यांना अडवलं जातं आहे इथे चेकपोस्टवर आणि त्यांची नोंद ठेवली जाते। आता रशियन पर्यटक आहेत, या रशियन पर्यटकांना ते गोव्यात आलेले आहेत त्यामुळे ते किती आता तारीखला आलेत त्यांची इथे नोंद घेतली जाते। केवळ रशियन पर्यटकच नाही तर या चेकपोस्टवरून इथे अमेरिकेचे पण टुरिस्ट येत आहेत आणि इराणचे पण काही टुरिस्ट आलेले आहेत। प्रश्न इतकाच आहे की आता या सगळ्यांना अलाव करायचं की नाही, या सगळ्यांना सिंधुदुर्गात येऊ द्यायचं की नाही, कारण कोरोनाचा प्रादुर्भाव बघता महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी गेलेला आहे आणि असं असताना सुद्धा पर्यटक मात्र गोव्यातले इथे येत आहेत। इथे प्रत्येकाची फक्त नोंद करून घेण्याचं काम इथे आरोग्य विभागाने सुरू केलेलं आहे। त्यांना प्राथमिक तपासणी त्यांची केली जाते आणि या तपासणीनंतर त्यांचं नाव, त्यांचा देश आणि ते किती तारीखला भारतात आले याची नोंद घेतली जाते आणि ते सिंधुदुर्गात किती वेळ राहणार आहेत याची पण नोंद घेतली जाते। खरं तर कोरोनाच्या या सगळ्या अलर्टवर इथे बघतोय आपण खूप काळजी घेतली जाते। पण मुद्दा असा आहे की इथे बरेचसे पर्यटक, पोलीस आणि RTO विभाग आपल्या स्वतः आणि आरोग्य विभाग कसोशीने प्रयत्न करत आहे। अनेक पर्यटक थांबत नाहीत, ते डायरेक्ट जातात, ही पण एक परिस्थिती आहे। पण या सगळ्या विदेशी पर्यटकांना परवानगी द्यायची काही नाही हा आता मुळात प्रश्न आहे। सिंधुदुर्गात येताना काही नियम आणि काही कायदे करावे लागणार आहेत। असं असताना जर महाराष्ट्रामध्ये जर देशातले सर्वात जास्त कोरोनाचे जर रुग्ण असतील तर अशा परिस्थितीत पर्यटक रशियाचे असोत, इराणचे असोत किंवा अमेरिकेचे असोत त्यांना सिंधुदुर्गात किंवा या सगळ्यामध्ये अलाव करायचं की नाही हा खरा मूळ मुद्दा आहे। आणि त्यामुळे इथे जरी नोंद घेतली गेलेली असली, सगळ्यांची नोंद सुरू असली तरीसुद्धा कोरोनाचा हा सध्या दुसरा टप्पा पाहता महाराष्ट्रातला परिस्थिती आणखी बिकट होत जाणार आहे आणि अशा पार्श्वभूमीवर पर्यटकांना पुन्हा सिंधुदुर्गात किंवा या गोव्यातून इथे महाराष्ट्रात येऊ द्यायचं की नाही याचा निर्णय आता सरकारला करावा लागणार आहे। कारण तशा पद्धतीची परिस्थिती जर निर्माण झाली तर मात्र सिंधुदुर्गात वेगळं वातावरण होऊ शकतं। सध्या कोरोनाचा एकही संशयित रुग्ण नाही आहे, तरीसुद्धा जर अशी परिस्थिती झाली, कोरोनाचा संशयित रुग्ण आढळला तर काय करायचं, त्यामुळे निर्णय घ्यायची वेळ आलेली आहे। दिनेश केळुसकर, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग। सिंधुदुर्गातल्या या बातमीसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। मात्र ताज्या अपडेट्ससह पुढच्या बुलेटिनमध्ये लगेच भेटतो। माझ्या सहकारी केतकी यांच्यासह बघत रहा न्यूज 18 लोकमत।